जगणे कठीण झाल्यामुळे मानवाला दुसऱ्या ग्रहावर जावे लागते, ज्या ग्रहाचे नाव आहे नोव्हा प्राईम. आणि त्यासाठी युनायटेड रेंजर्स कॉर्प्स, जी शांतता प्रस्थापित करण्यासाठी बनवलेली लष्करी संघटना आहे, तिने मानवाला त्या नव्या ग्रहावर जाण्यासाठी मदत केली होती. नोव्हा प्राईमवर मानवाने स्थलांतर केल्यावरही संकटे काही कमी झाली नाहीत. तेव्हा मनुष्यावर एलियनने आपल्या आरसा नावाच्या दैत्याने प्रहार केला. हे राक्षस आंधळे होते, पण माणसांच्या भीतीचा वास घेत त्यांच्यावर तुटून पडत. तेव्हा पुन्हा एकदा समोर आले रेंजर्स, ज्यांच्यामध्ये भीतीचा अंशही नव्हता. आरसासाठी ते अदृश्य झाले होते. त्यांना घोस्ट असे म्हटले गेले. सायफर रेज हा या आर्मीचा प्रमुख होता. त्याने या दैत्यांना मारण्यासाठी एक नवीन टेक्निक विकसित केली होती, त्यास घोस्टिंग असे म्हटले गेले. मानवाला पृथ्वीवरून नोव्हा प्राईमवर येऊन 1000 वर्षे लोटली आहेत, पण एलियनच्या हल्ल्याची भीती कायम आहे. तेव्हा तिथे नवीन सैनिकांच्या भरतीसाठी ट्रेनिंग चालवली जाते. त्यात यंग मुले आहेत. त्यामध्ये किटाय नावाचा मुलगा आहे, जो रेंजर कमांडर सायफर रेजचा मुलगा आहे. त्याला रेंजर बनण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी तो खूप मेहनत करतो, पण एव्होल्यूशन डेच्या दिवशी त्याला तो फेल झाला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे किटाय खूप निराश होतो.